नमस्कार मित्रांनो. तर आता आपण जसं पहिला चॅप्टर बघितला जो आहे अस्थि शरीर. त्याच्यात अस्थि शरीरमध्ये कसं सांगितलेलं आहे, त्यात फक्त एस-सी-क्यूज येतात आणि संधी शरीरमध्ये पण एस-सी-क्यू येतात. हे जे 2 चॅप्टर आहेत त्यांच्यात फक्त एस-सी-क्यू येतो आणि ते खूप शॉर्ट आहेत. तर त्याच्यात असं कोणतं स्पेसिफिक क्वेश्चन नाही आहे की काय येणार आहे, काय नाही. ते एकदम छोटे जातात, त्यांचे प्रकार विचारले जातात. तर आपण ते आता बघूया. आपण पहिले अस्थि शरीर बघितले, आता संधी शरीर बघूया. संधी शरीरमध्ये काय सांगितलेलं आहे, अस्थिसंयोग स्थान म्हणजे 2 किंवा 2पेक्षा अधिक अस्थिपर्व जिथे एकत्र येतात त्या भागाला संधी असे म्हणतात. त्याच्यानंतर आहे संख्या. सुश्रुतनुसार सांगितलेली आहे आणि चरकनुसार. संधीची सुश्रुतनुसार 210 संख्या आहे आणि चरकनुसार 200 आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत संधीचे प्रकार. आता संधीचे 2 प्रकार सांगितलेले आहे, चेष्टावान आणि स्थिर. आता चेष्टावान म्हणजे काय, मूवेबल म्हणजे जे मूवेबल असतात आणि स्थिर म्हणजे जे इमूवेबल असतात. आता चेष्टावानमध्ये काय सांगितलेलं आहे, शाखा, हनो, कटी अशा 8 प्रकार सांगितलेले आहेत. याच्यात अजून 8 प्रकार सांगितलेले आहे आणि स्थिरमध्ये फक्त एकच येतं जे शेष आहे. तर आता आपण बघणार आहोत त्याचे संधीचे काही प्रकार सांगितलेले आहेत. त्याचा एक श्लोक आहे, तो आहे असा: कोरो उदकल सामुदक प्रतरतुन्न सेवनी वायुस्तंड मंडल शंखावर्ता. हा सुश्रुतांनी सांगितलेला आहे. तर ते 8 प्रकार कोणते झाले, कोर, उत्कल, सामुद, प्रतर, तुन्नसेवनी, वायुस्तंड, मंडल आणि शंखावर्त. आता त्याच्यात आपण बघणार आहोत कोर संधी. कोर संधी म्हणजे काय, हिंज जॉईंट म्हणजेच घरच्या दरवाजा किंवा खिडकीच्या बिजागिरीप्रमाणे रचना. आता बिजागिरी म्हणजे जेव्हा आपण तो दरवाजा असतो ना, त्याला ते इथं जॉईंट असतात, ज्याला आपण स्क्रू हे करतो, ते कसं जॉईंट असतं तसं हा कोर संधी हा हिंज जॉईंट असतो. तर त्याचे एक्झाम्पल काय दिलेले आहे, अंगुली, मणिबंध, गुल्फ, जानू आणि कुरपर. त्याच्यानंतर आहे दुसरं उदखल. उदखल म्हणजे काय, बॉल अँड सॉकेट जॉईंट म्हणजे उखळ व मुसळप्रमाणे आकार. त्यात काय सांगितलेलं आहे, एक्झाम्पल कक्षा, वंशन आणि दशन. त्याच्यानंतर सामुदक संधी म्हणजे कॅप्सुलेटेड जॉईंट. सामुदकचा शेप कसा असणार आहे, संपुट असणार किंवा पेटी म्हणजे कॅव्हिटी असेल. तर त्याचं एक्झाम्पल काय आहे, अंसपीठ, भग, गुद आणि निटंब. त्याच्यानंतर चौथा आहे प्रतर संधी. प्रतर संधी म्हणजे प्लेन ग्लायडिंग. आता त्याचं काय सांगितलेलं आहे, सरकण्याची गती असते, ज्याला सरकण्याची गती आहे ते प्रतर संधी. त्याचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे, ग्रीवा आणि पृष्ठवंश. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत तुन्नसेवनी संधी. आता तुन्नसेवनी संधी म्हणजे स्कल सुचर्स म्हणजे जसे की आपल्या स्कलला जे सुचर असते, अस्थिंच्या कडा दंतूर असतात, त्याला म्हणतात तुन्नसेवनी संधी. तर एक्झाम्पल काय, कटी आणि कपाल आहे. त्याच्यानंतर आहे वायुस्तंड संधी म्हणजे कॉन्डिलियर जॉईंट. त्यात काय, कावळ्याच्या चोचीप्रमाणे आकार असतो म्हणजे कावळ्याच्या चोचीप्रमाणे आकार असतो. त्याचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे, हनू. त्याच्यानंतर आहे 7वं मंडल संधी. मंडल संधी म्हणजे कर्वडवाले म्हणजे जे गोल आकारचे असतात ते, जसं की एक्झाम्पल कंठ आहे, नेत्र, हृदय आणि क्लोम नाडी म्हणजे ट्रॅकियल रिंग्स. त्याच्यानंतर आहे शंखावर्त संधी. त्याच्यात असं सांगितलेलं की शंखाप्रमाणे त्याचा आकार असतो, त्या शंखावर संधी असतात. एक्झाम्पल आहे कर्ण. आता याच्यात जे आपण इथं बघितले संख्या सुश्रुतनुसार 210 आहेत, त्या 210 कशा आहेत तर आपण इथं बघूया. म्हणजे ज्या पहिले 4 शाखा आहेत त्या 68, त्याच्यानंतर मध्य शरीरातील 51, मग शिर व ग्रीवा प्रदेशी 83. अशा प्रकारे 210 संख्या संधींची होते. अशा प्रकारे एकदम सिम्पल वेमध्ये संधी शरीर सांगितलेलं आहे. तुम्ही याच्यानुसार हे जर पूर्ण वाचून हे समजून जर तुम्ही लिहिलं तर एक्सिक्यू तुमचा 100% पक्का होऊन जातो. थँक्यू.